पंढरी क्रिकेटचा रणयुती महासंग्राम, क्रिकेटचा कुंभमेळा आणि थरार क्रिकेटचा आपण पाहत होतो. यासाठी केला होता अट्टास की शेवट गोड व्हावा आणि शेवटचा क्षण आज मात्र खऱ्या अर्थानं गोड होत असताना संपूर्ण खांडपेकरांनी जे स्वप्न पाहिलं होतं त्या स्वप्नाला उजाळा आलाय. संपूर्ण खांडपेकरांनी जे स्वप्न पाहिलं होतं ते स्वप्न खऱ्या अर्थानं आज सत्यात आलंय आणि आज ही स्पर्धा यशस्वी होत असताना आपण पाहताय. भरपूर सारे मान्यवरांची मांदियाळी आमच्या मुख्य व्यासपीठावरती आणि प्रेक्षकांनी अतूट भरलेले मैदान आपण पाहताय. पंचांचा हिरवा कंदील सामन्याला होती सुरुवात. पहिल्या बॉलवरती विकेट संपादित आणि पहिल्या बॉलवरती मोठा धक्का लागत असताना बिग विकेट, बिग लॉस, मोठा मासा गळाला, वाघाची शिकार. वैभव बॅक टू द डगआउट. थँक्यू. पहिला बॉलवरती आपल्या नावाची छाप मैदानाच्या आतमध्ये सोडत असताना गोलंदाज सुशांतला आपण पाहताय आणि गोल्डन डकचा शिकार राहिलाय. वैभव आपण पाहताय. बाद झालेत वैभव आणि आता वैभवची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इंटर झालाय. धीरज पुन्हा एकदा दुसरा बॉल. चांगला बॉल, वेगवान तेज तर्रारा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांकडे अपील करायचा प्रयत्न, पंच आपल्या निर्णयाची तटस्थ. अंपायर सिग्नल डॉट बॉल. हॅलो चिक. येस 5:19 पहिला बॉल हाताळला आणि 5:34 आपल्याला कंपल्सरी 3 षटक हाताळायचे आहेत. जर 5:34 आपण 3 षटक हाताळले नाहीत तर 38 सर्कलच्या आतमध्ये एक एक्स्ट्रा खेळाडू आपल्याला घ्यावा लागेल. लामस टीम स्विच हिट केलाय, रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. मैदानाच्या आतमध्ये दुधारी असती तलवार चालवत असताना यावेळेला येणारा पहिला आघात, पहिला घणाघाती प्रहार. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतील 4. चौकार. थँक्यू डीजे. यस मैदानाच्या आतमध्ये जो टॉवर आहे आणि त्या टॉवरला येल्लो पट्टी आहे. पंच आपल्यासाठी देखील ही सूचना आहे. अगदी त्या टॉवरच्या येल्लो पट्टीच्या वरती जर बॉल डायरेक्ट हिट झाला तर तो षटकार असेल आणि टॉवरच्या येल्लो पट्टीच्या खाली जर बॉल डायरेक्ट हिट झाला तर धावून धावा काढाव्या लागतील. आणि मैदानाच्या आतमध्ये ज्या तारा आहेत तारा आपण पाहत आणि त्या तारांना जर बॉल डायरेक्ट हिट झाला तर बॉल डेट असेल. पहिला बॉल विकेट आपण पाहिला, दुसरा बॉल डॉट आणि तिसऱ्या बॉलवरती चौकार आला आणि चौथ्या बॉलवरती सिंगल आपल्याला पाहायला मिळाली. 5 धावा स्कोर कार्डवरती अद्याप लागल्या गेल्यात. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना मीत स्पोर्ट्स कवाड बी या टीमला आपण पाहताय. अगदी पहिला दिवस गाजवला या संघानं आणि आज हा संघ आपण पाहताय. स्विच हिट केलाय, रिव्हर्स अटेम्प्ट. क्या बात है, स्विच हिट, सुपर हिट. बॉल बाउंड्री लाईन लगत आहे. मैदानाच्या आतमध्ये कुठेतरी नशीब साथ देत नाहीये मी स्पोर्ट्स कवाड या संघाचा. अगदी बाउंड्री लाईन लगत हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. बघता या बॉलवरती धावा एकवटल्या गेल्यात. त्या तब्बल 3 धावा या बॉलवर देखील एकवटल्या गेल्यात. 8 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. सुशांतला आपण पाहता सध्याच्या घडीला षटक क्रमांक पहिला हाताळत असताना P1चा पहिला षटक आहे. 4 षटकांची मॅच आहे. 38 सर्कलच्या बाहेर 2 खेळाडू आपण पाहताय. एक मिड विकेट रिजन मध्ये, एक लॉंग ऑन रिजन मध्ये. 38 सर्कलच्या आतमध्ये एक खेळाडू आपण पाहताय. शॉट स्क्वेअर लेग, मिड ऑन, मिड ऑफ, शॉट एक्स्ट्रा कव्हर, शॉट पॉइंट गल्लीमध्ये आपण पाहताय. शेवटचा एक बॉल, स्टील 1 टू गो, लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकातील हा शेवटचा बॉल आपण पाहताय. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा स्विच हिट करायचा होता, रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता. दुधारी हाती तलवार चालवायची होती, नाही जमला, प्रयत्न फसला आणि हा शेवटचा बॉल आलाय डॉट.
शेवटचा चेंडू निर्धाव आपण पाहता 8 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. एका गडाच्या नुकसानात 8 रन्स लॉस ऑफ 1 विकेट. फर्स्ट ओव्हर कंप्लीटेड ऑन द स्कोर कार्ड फ्रॉम टीम मिड स्पोर्ट्स कवाड बी. मान्यवरांची मांदियाळी आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपण पाहताय. मान्यवरांची मांदियाळी आपण पाहता आमच्या मुख्य व्यासपीठावरती. संदीप दादा पाटील असतील, त्याचबरोबरीनं विनोद दादा तारे असतील आणि त्याचबरोबरीनं कैलास दादा पाटील असतील. भरपूर सारे मान्यवर आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपण पाहत आहे. आणि त्याचबरोबरीनं निखिल दादा तारे देखील आमच्या मुख्य व्यासपीठावरती आहेत. त्याचबरोबरीनं आदित्य दादा पाटील आणि शुभ्रतो तारे हे देखील मान्यवर आमच्या मुख्य व्यासपीठावरती आहेत. त्यांचं देखील आम्ही मनाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. यस, याच दरम्यान कॅश प्राइज येत आहे. खऱ्या अर्थानं सुवर्ण संधी आहे, मेजवानी आहे दोन्ही संघांना. प्रति षटकारासाठी तब्बल 200 रुपयाचा कॅश प्राइज, तदनंतर षटकार हॅट्रिक साठी तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज आमच्या आदरणीय सन्माननीय संदीप दादा पाटील यांच्या माध्यमातून. आता खऱ्या अर्थानं एटीएम, चालतं फिरतं एटीएम आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती पाहताय. आडवा बाटनं खेळायचा प्रयत्न, अक्रॉस द बाटनं हा स्ट्रोक खेळला स्क्वेअर लेग रिजन मध्ये. फिल्डर एकदा कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न, धोक्याची घंटा वाजेल का? आणि फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये सेफ झोन मध्ये जाऊन पोहोचलाय. 2 धावा कंप्लीट. आता प्रत्येक खेळाडूला खऱ्या अर्थानं पारितोषिक आलाय. पारितोषिकांचा वर्षाव, बक्षिसांचा वर्षाव मैदानाच्या आतमध्ये होईल यात मात्र काही शंका नाहीये. षटकार चौकार येणं गरजेचं. मिड स्पोर्ट्स कवाड बी या टीमला खऱ्या अर्थानं जर विचार करायला गेला तर प्रतिस्पर्धी संघ आपण पाहताय लामजा संघ. त्या संघाचा आजच्या दिवसामध्ये भरपूर चांगला खेळ झालाय. हो, यावेळेस देखील चांगला बॉल आपण पाहताय. गुडली स्पॉट वरती अगदी ओव्हर पिच हा बॉल होता. सन्मान दिलाय. सेन्सिबल क्रिकेट सॉफ्टांना खेळलाय. बघता बघता या बॉलवरती धावा एकवटल्या गेल्यात. त्या तब्बल 2. सातत्यानं सिंगल डबलला इथे प्राधान्य दिलं जात आहे. म्हटलं जाताना जशी मुंबईची लाईफलाईन आहे लोकल, तशीच या टेनिस बॉल क्रिकेट विश्वाची लाईफलाईन आहे सिंगल डबल. आणि त्या सिंगल डबलला आज इथे या 2 बॅटरच्या दरम्यान प्राधान्य दिलं जात आहे. रोशनला आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये. फिल्डर आत बनून राहतील फक्त आणि फक्त प्रेक्षक. फिल्डर के मस्तक से दस्तक देते हुए सीधा 4 रनों के लिए चौका. थँक यू सो मच. कोण विसरेल या किरण नावाच्या वादळाला, ज्या वादळाने पहिला दिवस गाजवला होता आणि आता त्याच्या बॅटमधून धावा यायला सुरुवात झाली आहे. चौकार आलाय. इथे संजीवनी देणाऱ्या 4 धावा. या वेळेला स्लोवर 1 गतीमध्ये परिवर्तन केलं. फिंगर रोल केले गेले, बोट विखुरली गेली, पण दिशा आपल्याला खरा पाहायला मिळते. दिशा बरकळत असताना आयसीसी नियम क्रमांक 22चं उल्लंघन करत असताना अंपायर सिग्नल दॅट्स अ वाईड बॉल. येस, परेश दादा पाटील यांना विनंती असेल, दादा या आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपण सन्मानांना विराजमान व्हा. आणि या ग्रामस्थ मंडळ खांडपे गावचे वरिष्ठ नागरिक असतील, तदनंतर खांडपे गावचे नागरिक असतील, जे कोणी असतील त्यांना विनंती असेल आपण सर्वांनी या आमच्या मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हा. धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात तब्बल 17. 17चा खतरा कोणत्या टीमसाठी लागतो हे देखील पाहणं गरजेचं आहे. आपली स्पर्धा, आपल्या हक्काची स्पर्धा, आपल्या अभिमानाची स्पर्धा, आपल्या स्वाभिमानाची स्पर्धा, आपल्या गावाची स्पर्धा, गावाच्या नावाची ही स्पर्धा. 17 धावा. यावेळेस देखील समोरच्या दिशेने खेळायचं होतं. लॉंग ऑफ रिझन मध्ये फिल्डर आपण पाहताय एका टप्प्यावरती चेंडूपर्यंत पोहोचले, गॅदर केलं, थ्रोफेकी केली. 4 क्रिया या बॉलवरती देखील भरपूर महत्वाच्या आपल्याला पाहायला मिळाल्या. आणि बघता बघता या शेवटच्या बॉलवरती सिंगल कंप्लीट केली गेली आणि या सिंगलच्या साथीनं
टीमची टोटल द रन मशीन ऑफ टीम इंडिया अर्थातच विराट कोहली किंग कोहली याचा जर्सी क्रमांक तब्बल 18 अंकावरती. अठरा धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. चला पंच आपण देखील ताकीद द्या. भरपूर वेळ हे दोन संघ खर्च करतात. शेवटची मॅच अंतिम मॅच आपण पाहता यासाठी केला होता हट्टासक एक शेवट गोड व्हावा आणि शेवटचा क्षण आज खऱ्या अर्थानं गोड होत असताना पहिला बॉल षटक क्रमांक 3 मध्ये स्ट्राईक केला किरण. पहिला बॉल या वेळेला फ्लिक करायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये जस्ट ऑन फ्लिक. सो ब्युटिफुल सो एनिगेस जस्ट लुकिंग लाईक अ बॉल. चौकार. थैंक यू. क्या बात है. स्वॅग से करेंगे सबका स्वागत. आणि चौकारांना केलंय गोलंदाज ओमचं स्वागत. मैदानाच्या आतमध्ये किरण नावाचं वादळ घोंगावतंय. त्या वादळाला कोणता गोलंदाज शांत करेल हा प्रश्न चिन्ह निर्माण झाला लांबच टीमच्या पाठीराख्यांना. षटकारासाठी कॅश प्राइज आहे. षटकार हॅट्रिक साठी कॅश प्राइज आहे. इथे चांगला बॉल. भरपूर वेग आपल्याला पाहायला मिळाला. अगदी वेगामध्ये देखील नियंत्रण आणि गतीमध्ये देखील नियंत्रण आपल्याला पाहायला मिळाला. अचूक टप्प्यावरती भेदक मारा करत असताना चौकाराचं प्रत्युत्तर या डॉट बॉलनं दिलं गोलंदाज ओमना. क्विकली रिप्लाय या निर्धाव चेंडूच्या सांगतीनंतर आपण पाहताय धावफलक स्थिरवला ते 22 अंकावरती 22. एका गड्याच्या नुकसानात 22 धावा. कवाड बी हा संघ आपण पाहताय. या वेळेला फुल टॉस आणि फुल टोल वसूल करत असताना हवाई आला आसमानी टोला. फटक्यामध्ये दमदार वजन आणि धावा मिळतील पूर्णपणे अर्धा डझन. षटकार. थँक्यू डीजे. षटकारासाठी कॅश प्राइज होता संदीप दादा पाटील यांच्या माध्यमातून तब्बल प्रति षटकारासाठी 200 रुपयाचा. आणि आता 200 रुपयाचा मानकरी देखील राहिला बॅट्समन किरण. आतापर्यंत सर्वात लांब वरचा षटकार आपल्याला किरणच्या बॅटमधून पाहिला. पॉवर पॅक बॅटरचा हा पॉवरफुल स्ट्रोक. या वेळेला क्या बात है. तू शेर तो मैं सव्वा शेर असं सांगत असताना ठोस हिट का जवाब दिला पत्थर से. आणि इथे बारी बारी सबकी बारी पहिले तुम्हारी फिर हमारी असं सांगत असताना विकेट चपाचा. Yes sir, thank you डीजे. यस दोस्ती ग्रुप प्रेझेंट अंडर 25 चॅम्पियन ट्रॉफी आपण पाहताय. आणि त्या चॅम्पियन ट्रॉफी वरती यदविक 11 वडपे या टीम मधून खेळताना आपल्याला किरण मडवी देखील दिसेल जो नुकताच बाद झाला. आणि त्या किरण मडवीची खऱ्या अर्थानं या संघामध्ये वर्णी लागली आहे. विकेटचा पतन चांगला कमबॅक आपल्याला पाहायला मिळतंय गोलंदाज ओमचं. धावफलका जर विचार करायला गेला तर धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात 28. स्विच हिट करायचा प्रयत्न. इथे लक फॅक्टर ऑन झालाय. टीम मी स्पोर्ट्स कवाड बी या संघाचा बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग स्टॉप रिजन क्लिअर करत असताना जमिनीला गुदगुल्या करत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार.
थँक्यू. नशीब आता साथ देत असताना नशिबाचा चौका आलाय. या वेळेला पुन्हा एकदा उडवलाय. लॉफ्टेड इट. बिग बिग अलॉंग विथ मायटी हिट ब्रँडेड. बिग हिट सिक्सर. बिग ब्लास्टेड हा षटकार आपल्याला पाहायला मिळाला बॅट्समन विशालच्या बॅटमधून. क्या बात आहे. अगदी किरण बाद झाला आणि आता त्याची जागा भरून काढण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये विशाल दाखल झाला. त्याच्या बॅटमधून एक चौकार एक षटकार आपण पाहिला. अर्थातच संघ जाऊन पोहोचलाय तब्बल 38 अर्थात 38 अंकावरती. षटक क्रमांक आज दरम्यान तिसऱ्या प्रगतीपथावरती आहे. तिसरं षटक कंप्लीट झालं आणि 3 षटकांच्या अखेरीस 38 धावा आपण पाहताय. 2 गड्यांच्या नुकसानात 38 रन्स लॉस ऑफ 2 विकेट 3 ओव्हर कंप्लीटेड ऑन दी स्कोर कार्ड फ्रॉम टीम मिड स्पोर्ट्स कवाड बी. शेवटचं षटक डेथ ओव्हर स्लॉगरचं षटक हाणामारीचं षटक आणि या हाणामारीच्या षटकामध्ये सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर आलाय. गोलंदाज सक्षम वरती इथे विश्वास दाखवला गेलाय टीम लामज या संघाच्या माध्यमातून. कौतुक करायला हवं टीम लामज संघाचा खऱ्या अर्थानं दिलेल्या वेळामध्ये हे 3 षटक कंप्लीट केल्यात. शेवटचं षटक सध्याच्या घडीला प्रगती पथावरती मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंगला धीरज, नॉन स्ट्रायकिंगला विशाल. पहिला बॉल फुल टॉस आणि फुल टॉसचा फुल टॉस करत असला लांब 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 भरपूर लांब. बिग ब्लास्टेड स्ट्रोक सिक्सर. थँक्यू सो मच. याच दरम्यान आपण पाहत आहे खऱ्या अर्थानं ज्यांची पहिल्या दिवशी या स्पर्धेमध्ये वर्णी लागली, ज्यांची दुसऱ्या दिवसामध्ये या स्पर्धेमध्ये वर्णी लागली आणि आज देखील या स्पर्धेला भेट देण्यासाठी आपण पाहत आहे अमोलजी सुदामजी तारे साहेब यांचं आज दरम्यान शुभागमन झाला. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम वेलकम. पहिल्या बॉलवरती षटकार आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर क्विकली रिप्लाय देत असताना हा दुसरा चेंडू डॉट निर्धाव चेंडू आला. चांगला कमबॅक आपल्याला पाहायला मिळते. कमबॅक करणं गरजेचं आहे लामस टीमला कारण की प्रतिस्पर्धीचा बॉलिंग अटॅक देखील भरपूर चांगला. फुल टॉस या वेळेला देखील फ्लिक केला. मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक धमाका. या वेळेला देखील विशाल नावाचा वादळ घोंगवतोय मैदानाच्या आतमध्ये आणि त्या वादळाच्या बॅटमधून हा धमाका आपल्याला पाहायला मिळाला. षटकार. Thank you. Thank you. येस याच दरम्यान पुनश्च एकदा मान्यवरांचे याच दरम्यान शुभागमन झालंय. न्यूज 89 चे अभियान लोकमत पत्रकार आदरणीय सन्माननीय नरेश दादा पाटील साहेब यांचं आज दरम्यान शुभागमन झालं. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आणि त्याचबरोबरीने त्यांच्या समवेत आणि ज्यांच्या वडिलांच्या नावाने ही खऱ्या अर्थानं स्पर्धा आपण पाहत आहे. पहिल्या दिवसामध्ये देखील त्या मान्यवरांची या स्पर्धेमध्ये वर्णी लागली आणि स्वर्गीय सुकऱ्या झिपऱ्या हजारे यांचे सुपूर्त आदरणीय सन्माननीय प्रमोद दादा हजारे साहेब यांचं देखील आज दरम्यान शुभागमन झाला. त्यांचा देखील आज दरम्यान मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आणि मान्यवरांचं इथे स्वागत करत असताना तब्बल 3 षटकार बॅट्समन धीरजच्या बॅटमधून येणारा तब्बल 3रा तडाखा. Yes, thank you. Thank you, DJ. Thank you.
गणेशजी हजारे साहेब यांचं देखील आज दरम्यान शुभागमन झाला. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. संदीप दादा पाटील आहेत, तदनंतर विनोद दादा तारे, तदनंतर कैलास दादा पाटील, तदनंतर निखिल दादा तारे, गणेश दादा हजारे, तदनंतर अमोल दादा तारे आणि प्रमोदजी हजारे साहेब, तदनंतर नरेशजी पाटील साहेब. आता आज खऱ्या अर्थानं मान्यवरांची मांदियाळी. क्या बात आहे. 3 बॉल 3 षटकार आणि 4 षटकार येत असताना धीरजच्या बॅटमधून. थँक यू डीजे. यस, क्या बात आहे. संदीपजी पाटील साहेबांच्या माध्यमातून कॅश प्राइज होतं. प्रत्येक षटकारासाठी तब्बल 200 रुपयाचं कॅश प्राइज होतं आणि षटकार हॅट्रिक साठी तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज होतं. पहिल्या बॉलवरती षटकार, तदनंतर दुसरा बॉल डॉट आणि बघता बघता पुढच्या 4 बॉलवरती 4 षटकार आपल्याला पाहायला मिळाले बॅट्समन धीरजच्या माध्यमातून. अर्थातच तब्बल 1000 रुपयाचा मानकरी ठरला धीरज. काय बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. षटकार हॅट्रिक, तदनंतर एका षटकामध्ये तब्बल 5 षटकार धीरजच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. अप्रतिम सेल, फंटास्टिक बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. षटकारांचा पाऊस मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता आणि या स्पर्धेचा उच्चांक गाठत असताना धावफलक जाऊन पोहोचले तब्बल 68 अर्थात 68 या अंकावरती आणि 69 धावेंचा भलं मोठं माफक लक्ष उभं केलं या 4 षटकांमध्ये लांबच टीमच्या विरोधात. अप्रतिम बॅटिंग. या स्पर्धेचा उच्चांक गाठत असताना आपण पाहताय संदीपजी पाटील साहेब आहेत, त्यानंतर विनोदजी तारे साहेब आहेत, त्यानंतर कैलासजी पाटील साहेब आहेत, निखिल दादा तारे आहेत, गणेशजी हजारे साहेब आहेत आणि त्याचबरोबरीनं प्रमोदजी हजारे साहेब आहेत, त्यानंतर अमोलजी तारे साहेब आहेत, त्यानंतर नरेशजी पाटील साहेब आहेत, पत्रकार आहेत आणि त्यांचं देखील सर्व क्रीडा रसिकांचं तमाम मान्यवरांचं आणि तमाम क्रिकेट प्रेमींचा आम्ही पुन्हा एकदा मनाच्या अंतकरणापासून मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. अगदी अतिथी देव भव, भारताची परंपरा, भारताची संस्कृती जपत असताना आमचे संपूर्ण आयोजन कमिटी आपण पाहत आहे. मान्यवरांशिवाय एखादी स्पर्धा असो अथवा एखादा कार्यक्रम असो तो अपूर्णच असतो आणि आज खऱ्या अर्थानं हे मान्यवर आमच्या मुख्य व्यासपीठावरती आहे आणि ही स्पर्धा आज पूर्ण होत असताना भरपूर चांगली स्पर्धा आपण पाहत आहे. नीटनेटका आणि प्रामाणिक हे आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. आज प्रत्येक खांडपेकर खुश असेल कारण की ही स्पर्धा आज यशस्वी होताना त्यांच्या डोळ्यासमोर पाहायला मिळते. भरपूर चांगले अग्रनामांकित क्रीडा स्पर्धा आपण पाहत आहे. क्रिकेटची शाळा, क्रिकेटची नगरी, क्रिकेटची पंढरी, क्रिकेटचा रणयुती महासंग्राम, क्रिकेटचा कुंभमेळा आणि थरार क्रिकेटचा आज या खांडपे नगरीमध्ये. येस, प्रति षटकारासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज होता. संदीप दादा पाटील यांच्या माध्यमातून किरणने 1 षटकार टोकला त्यासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. तदनंतर विशालने 1 षटकार टोकला त्यासाठी देखील 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे आणि बघता बघता धीरजने तब्बल 5 षटकार टोकलेत आणि त्यासाठी देखील एक कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळते. हॅलो चिक. येस, लक्ष भरपूर मोठं आहे. 69चं लक्ष भलं मोठं माफक लक्ष मोठं आहे पण लांबच हे नाव कुठं छोटं आहे आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मेहनत देखील मोठी करावी लागेल लांबच टीमला आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये इंटर झालेत. एका बाजूला रोशन आणि त्याचबरोबरीने त्याच्या समवेत दुसऱ्या बाजूला अक्षयला पण पाहता. यस, शून्यापासून विश्व निर्माण होतं आणि ते विश्व निर्माण करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये सलामीवीर दाखल झालेत. लांबच टीमचे ठाण्या वाघ अर्थातच स्ट्रायकिंगला पण पाहताय अक्षय आणि नॉन स्ट्रायकिंगला रोशन.
पहिला बॉल आणि पहिल्या बॉल वरती आपल्या नावाची छाप, आपला नावाचा डंका, आपला नावाचा बोलबाला 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 गाजवत असताना मैदानाच्या आतमध्ये किरणला आपण पाहताय आणि पहिल्या बॉल वरती पहिली विकेट संपादित करत असताना गोल्डन डकचा शिकार बॅट्समन अक्षय बॅक टू द पॅव्हेलियन. येस थँक्यू सो मच. जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं. हॅलो चिक, हॅलो चिक. चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला रोशनला सध्याच्या घडीला. स्ट्राईक इनला आपण पाहत आहे, ज्याच्या माध्यमातून सकाळच्या दिवसापासून भरपूर चांगला खेळ आपण पाहिला. डॉट बॉल आला, निर्धाव चेंडू आला आहे. पहिल्या बॉलवरती विकेट संपादित केली गोलंदाज किरण. तदनंतर दुसऱ्या बॉलवरती सिंगल आपल्याला पाहायला मिळाली. तिसऱ्या बॉलवरती निर्धाव चेंडूची सांगता होत असताना चांगलं कमबॅक, चांगली गोलंदाजी किरणला आपण पाहता. रोशनच्या विरोधात ओहो अप्रतिम चेंडू, तेच तर्रारा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. टप्पा पडला, त्यानंतर हलकीशी उसळी घेतली आणि डोळ्यांच्या समोरून बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. सलगचा हा दुसरा डॉट. गोलंदाजी करत असताना किरणच्या माध्यमातून लक्ष भरपूर मोठ्या, त्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मेहनत देखील मोठीच करावी लागेल. यावेळेला देखील आता खऱ्या अर्थाने दिशा खराब, दिशा भरकटल्यात. ऑप्शनच्या भरपूर बाहेरचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. वाईट बॉलची सांगता एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव ऍड केली जाते, एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बहाल केली जाते. 2 धावा स्कोर कार्ड वरती. एका गडाच्या नुकसानात 2 धावा सध्याच्या घडीला स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. स्ट्राईकिंगला रोशन. या वेळेला समोरच्या दिशेने उडवायचा प्रयत्न, हा बॉल रनर मध्ये आलाय आणि लॉंग ऑन इथे क्लिअर करत असताना हवेशी वार्तालाप करत असताना आसमानी टोला, गगनभेदी, गगनचुंबी, टाटा बाय बाय 6. थँक यू. येस षटकारासाठी कॅश प्राइज होता संदीपजी पाटील साहेबांच्या माध्यमातून आणि त्या कॅश प्राइजचा मानकरी ठरला खऱ्या अर्थानं वन मॅन आर्मी वन मॅन हिरो आमचे आदरणीय सन्मान्य सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व अर्थातच युवकांच्या गळ्यातला ताईत आणि प्रत्येकाच्या हृदयावरती राज्य करणारं व्यक्तिमत्व म्हणजे योगेशजी हजारे साहेब आणि त्यांच्या माध्यमातून ही खऱ्या अर्थाने इतकी चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. ट्रॉफीज असो अथवा कॅश प्राइज असो, कॉमेंटेटर असो, संपूर्ण मैदानाचं पाहणी असो, लेखाजोखा असो, संपूर्ण ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते अर्थातच योगेशजी हजारे साहेब, त्याचबरोबरीनं प्रमोदजी हजारे साहेब ज्यांच्या वडिलांच्या नावानं ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. स्वर्गीय सुखराज झिपरा हजारे स्मृती चषक 2025 ही स्पर्धा आपण पाहत आहे. हे 2 मान्यवर खऱ्या अर्थाने A1 जोडी आहे आणि A1 जोडीच्या माध्यमातून ही दर्जेदार स्पर्धा. या वेळेला फ्लोर लेन्सचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. कार्पेटच्या साह्याने स्ट्रोक खेळला मिड विकेट मध्ये फील्डर ॲक्युरेट ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते आणि बघता बघता कलेक्शन देखील तितकंच चांगलं. सिंगल कंप्लीट आणि या सिंगलच्या साथीने षटक क्रमांक या दरम्यान पहिला कंप्लीट झालाय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात तब्बल 9.
येस विनंती असेल वैभव दादा पाटील यांना दादा या आपण आपल्या शुभ असते आपण आदरणीय सन्मान्य ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने ही स्पर्धा रंगवण्याचं काम आपल्याला पाहायला मिळालं गणेशजी हजारे साहेब या पण आपला शुभ सन्मान मेगा सत्कार आम्ही भव्य सत्कार करतो विनंती असेल वैभव दादा पाटील यांना दादा या आपण आपल्या शुभ असते आपण गणेशजी हजारे साहेबांचा दरम्यान शुभ सन्मान करूयात वैभव दादांना विनंती असेल एक मायेची उद्धाराची आपुलकीची प्रेमाची शाल आणि प्रेमाचं प्रतीक असलेलं हे रंगबिरंग पुष्पगुच्छ देऊन आणि या स्पर्धेची गोड आठवण असणारा सन्मान चिन्ह देऊन या दरम्यान गणेशजी हजारे साहेबांचा हा शुभ सन्मान आपण पाहत आहे तदनंतर वैभवजी पाटील साहेबांना विनंती असेल या स्पर्धेची एवन जोडी आणि त्या एवन जोडीच्या माध्यमातून एक व्यक्तिमत्व ज्या व्यक्तिमत्वाने प्रत्येकाला वेळ लावलाय आणि ज्या व्यक्तिमत्वानं खऱ्या अर्थानं प्रत्येकाच्या हृदयावरती राज्य केलंय अर्थातच स्वर्गीय सुक्रिया जिप्रा हजारे यांचे सुपूर्त आदरणीय सन्माननीय प्रमोदजी हजारे साहेब यांचा या दरम्यान शुभ सन्मान आपण पाहत आहे मेगा सत्कार वैभव दादा पाटील दादा या आपण आपल्या शुभ हस्ते आपण प्रमोदजी हजारे साहेबांचा शुभ सन्मान करूयात मेगा सत्कार करूयात यांचा देखील मोलाचा खारीचा वाटा या स्पर्धेमध्ये मायेची उपदाराची आपुलकीची प्रेमाची शाल तदनंतर प्रेमाचं प्रतीक असलेले तेजस्वी फुलांचं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण असणारा सुंदर असं मोमेंट देऊन तदनंतर पुन्हा एकदा वैभव दादांना विनंती करेल दादा आपणच या आपल्या शुभ हस्ते आपण पिंट्या भोईर साहेबांचा या दरम्यान शुभ सन्मान करणार आहोत पिंट्याजी भोईर साहेब या आपण आपलं देखील शुभ सन्मान आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावरती करतोय हे देखील एक रॉयल व्यक्तिमत्व आणि त्यांच्या खांद्यावरती एक मायेची उपदाराची ही जबाबदारीची शाल खऱ्या अर्थानं सोपवली जाते आणि या स्पर्धेची गोड आठवण असणारा सुंदर मोमेंट देऊन तदनंतर बड्डे बॉयला विनंती असेल समाधानजी चोरगे साहेब या आपण आजचा बड्डे बॉय आणि त्यांना विनंती असेल या आपण आपल्या शुभ असते आपण कैलासजी पाटील साहेबांचा दरम्यान शुभ सन्मान करणार आहोत मेगा सत्कार इथे करणार आहोत भव्य सत्कार शाही सत्कार समाधानजी चोरगे साहेबांच्या शुभ असते आपण हा सत्कार इथे करणार करतोय मायेची आपुलकीची आणि ही जबाबदारीची शाल खऱ्या अर्थानं सोपवली जाते कैलासजी पाटील साहेबांच्या खांद्यावरती आणि या स्पर्धेची आठवण असणारा सुंदर असा मोमेंट देऊन त्यांना देखील सन्मानित करते तदनंतर अन्वी एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आदरणीय सन्मान्य सागरजी पाटील साहेबांना विनंती असेल साहेब या आपण आपला शुभ असते आपण नरेशजी पाटील साहेब यांचा दरम्यान शुभ सन्मान करणार आहोत नरेशजी पाटील साहेब या आपण सागरदादा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण खऱ्या अर्थानं करतोय हा शुभ सन्मान पत्रकार आहेत एकदा जोरदार टाळा व्हायला पाहिजे त्यांच्या देखील कार्यासाठी खऱ्या अर्थानं प्रत्येकाला चर्चेत आणण्याचं काम यांच्या माध्यमातून सातत्यानं केलं जातं आणि आज नरेशजी पाटील साहेबांचा हा शाही सत्कार इथे खऱ्या अर्थानं करण्यात येतोय तदनंतर सागरदादा पाटील यांना विनंती असेल दादा या आपण या स्पर्धेचा खऱ्या अर्थानं चालता फिरता या स्पर्धेचा खऱ्या अर्थानं चालता फिरता एटीएम अगदी ज्या क्षणाला मैदानाच्या आतमध्ये आले व्यासपीठावरती आले आणि कॅश प्राइजांचा वर्षाव इथे करण्यात आला संदीपजी पाटील साहेब यांचा देखील या दरम्यान शुभ सन्मान मेगा सत्कार आपण पाहताय मायेची उपदाराची आपुलकीची आणि प्रेमाची शाल हिंदवी स्वराज्याची मान अभिमान स्वाभिमान वाढवणारी ही भगवी शाल प्रेमाचं प्रतीक तेजस्वी फुलांचा पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण असणारा सुंदर मोमेंट देऊन संदीपजी पाटील साहेबांचा देखील शुभ सन्मान तदनंतर प्रेमजी पाटील साहेब दादा आपण देखील या प्रेमदादा पाटील आपण देखील आपल्या देखील शुभ हस्ते आपण विनोदजी तारे साहेबांचा आज दरम्यान शुभ सन्मान करणार आहोत प्रेमदादा पाटील या आपण विनोदजी तारे साहेबांचा आज दरम्यान शुभ सन्मान इथे करतोय शुभ सत्कार शाही सत्कार मान्यवरांची मांदियाळी आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपण पाहत आहे भरपूर सारे प्रचंड मान्यवर यस माजी सरपंच आदरणीय सन्मान्य विनोदजी तारे साहेब यांचा या दरम्यान शुभ सन्मान आपण पाहत आहे मेगा सत्कार गावाचा विकास करण्यासाठी त्यांचा देखील मोलाचा आणि खारीचा वाटा आहे आणि त्यांचा इथे शुभ सन्मान आपण पाहत आहे तदनंतर पुन्हा एकदा प्रेमदादा पाटील यांना विनंती असेल दादा आपणच या आपल्या देखील शुभ असे आपण परेशजी पाटील साहेब यांचा देखील शुभ सन्मान करणार आहोत मेगा सत्कार अगदी त्यांची देखील या स्पर्धेमध्ये वर्णी लागली आणि ही स्पर्धा आज खऱ्या अर्थानं 4 चांद तारे लागले या स्पर्धेला आणि ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पडत असताना परेशजी पाटील दादांचा या दरम्यान शुभ सन्मान आपण पाहत आहे मेगा सत्कार मायेची उपदाराची प्रेमाची शाल तदनंतर या स्पर्धेची आठवण असणारा सुंदर असं सन्मान चिन्ह देऊन आणि रंगबिरंगी
पुष्पगुच्छ देऊन या दरम्यान परेशजी पाटील साहेबांचा देखील शुभ सन्मान आपण पाहता. तदनंतर प्रेमदादा पाटील आपणच या आपल्या शुभ हस्ते आपण निखिलजी तारे साहेबांचा इथे शुभ सन्मान करणार आहोत. दादा आपण देखील या कालच्या दिवसामध्ये देखील भरपूर मेहनत आपली देखील. दादा या आपण निखिलजी तारे साहेब. यस अमोलजी तारे साहेब या पण आपला देखील शुभ सन्मान आम्ही करणार आहोत. खऱ्या अर्थानं पहिल्या दिवसामध्ये या व्यक्तिमत्वाची वर्णी लागली, दुसऱ्या दिवसामध्ये या व्यक्तिमत्वाची वर्णी लागली आणि आज अंतिम दिवसामध्ये देखील या व्यक्तिमत्वाची खऱ्या अर्थानं वर्णी लागत असताना आणि भरपूर सारे 4 तारे लावले या स्पर्धेला आणि या स्पर्धेची शोभा वाढवली, या स्पर्धेची आठवण खऱ्या अर्थानं सुंदर मोमेंट देऊन अमोलजी तारे साहेबांचा देखील शुभ सन्मान. तदनंतर त्याचबरोबर आमच्या एका कॉलवरती धावत पळत आमच्यासाठी इथपर्यंत पोहोचले आणि आपला बिझी शेड्यूलमध्ये या स्पर्धेला खऱ्या अर्थानं आपला बहुमूल्य वेळ दिला. अर्थातच वेलवेट व्हॉइस ऑफ कर्जत अर्थातच संदीपजी बोराडे सर यांचा देखील आम्ही इथे शुभ सन्मान करतोय. खऱ्या अर्थानं आपल्या आवाजाच्या जोरावरती भरपूर मोठमोठ्या स्पर्धा त्यांनी कव्हर केल्या आणि आपल्या आवाजाच्या जोरावरती प्रत्येकाच्या हृदयावरती खऱ्या अर्थाने एक हक्काचं घर निर्माण केलं आणि प्रत्येकाच्या मनातलं हे व्यक्तिमत्व अर्थातच संदीपजी बोराडे साहेब. यस सागरदादा पाटील यांना विनंती असेल दादा या आपण आपल्या शुभ हस्ते आपण संदीपजी बोराडे साहेबांचा आज दरम्यान शुभ सन्मान करणार आहोत, मेगा सत्कार करणार आहोत. एक चांगले कॉमेंटेटर व्यक्तिमत्व आपण पाहत आहे, एक बहुचर्चित समालोचक यांच्या आज दरम्यान शुभ सन्मान आपण पाहता. संदीपजी बोराडे सरांचा मायेची उपदाराची प्रेमाची शाल, त्यानंतर प्रेमाचं प्रतीक असलेलं हे पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचं सौंदर्य, या स्पर्धेची आठवण असणारा सुंदर असा मोमेंट देऊन संदीपजी बोराडे सरांचा आज दरम्यान शुभ सन्मान आपण पाहत आहे. तदनंतर ही स्पर्धा खऱ्या अर्थानं भारताच्या घराघरात, ही स्पर्धा भारताच्या कानाकोपऱ्यात आणि ही स्पर्धा साता समुद्रा पार नेऊन ठेवण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. क्वालिटी विथ क्लिअरिटी हे यांचं प्रीतवाक्य आणि त्या प्रीतवाक्यावरती सातत्यानं चालत असणारे आमचे SK एंटरटेनमेंट. चला आपण देखील या आपला देखील शुभ सन्मान आम्ही करणार आहोत, मेगा सत्कार याच दरम्यान आम्ही करतोय SK एंटरटेनमेंट. चला एखादा प्रतिनिधी देखील आला तरी चालेल. भरपूर मेहनत या स्पर्धेमध्ये त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. यस शंकरजी गुळवी यांचे सुपूर्त आहेत. उद्याचा भविष्य आपण पाहताय वैशिक गुळवी. यस याचा इथे शुभ सन्मान करतोय. उद्याचा भविष्य अपकमिंग यंगस्टर आपण पाहताय, मल्टी टॅलेंटेड ऑपरेटर आपण पाहता आणि प्रेमदादा पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण पाहताय. खऱ्या अर्थानं छोटा पॅकेट बडा धमाका, स्मॉल पॅकेट ऑफ द डायनामाइट म्हणून त्याच्याकडे पाहिलं जाईल येणाऱ्या दिवसामध्ये, यात मात्र काहीशी शंका नाहीये. यस येस जाऊयात पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये. जय बजरंग स्पोर्ट्स खांडपे समालोचन कक्ष आपण पाहताय. त्यानंतर गावदेवी खेळाडू कक्ष आपण पाहताय. येस अगदी मॅच कडे जरूर जाऊयात, परंतु एक महत्त्वपूर्ण सन्मान या ठिकाणी केला जाईल. चांगला स्ट्रोक आहे परंतु एक महत्त्वपूर्ण सन्मान अगदी या स्पर्धेला आयोजकांच्या शब्दाखातीर आणि ही स्पर्धा ज्यांनी 3 दिवस आपल्या आवाजाने लीड केली, अर्थातच अगदी व्हॉइस ऑफ बदलापूर, परंतु या भिवंडी परिसरात एक आपल्या नावाची छाप सोडले, एक आवाज गोड आवाज या परिसरात दुमदुमतोय. अर्थातच श्रवणजी धुमाल सर ज्यांनी 3 दिवस ही स्पर्धा लीड केली, त्यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. प्रेमदादा पाटील यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. अगदी एक उभरता सितारा समालोचक जगतातील अगदी बिझी शेड्यूल आणि या बिझी शेड्यूल नंतर या भिवंडी परिसरात आपल्या नावाची एक छाप मात्र ते सोडून जात आहेत आणि अगदी मी तर म्हणेल पुढच्या वर्षी पुनश्च तुम्हाला हा आवाज याच मैदानावरती पाहायला मिळेल. दरम्यान इथे मात्र 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचले ते अद्यापपर्यंत 27 या आकड्यावरती. टोटल 69 धावसंख्येची गरज आहे. आता मात्र येणारे 6 बॉल आणि गरज असेल ती मात्र 42 धावसंख्येची. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, वॉट अ स्ट्रोक, परंतु देर आहे दुरुस्त, उशिराने फटका घेतोय. अगदी 42 धावसंख्येची गरज आहे आणि इथे काय घडतंय, इथे उशिराने षटकार आलाय. दरम्यान आपण पाहतोय या ठिकाणी आपले ऑफिशियल रवींद्र जगतापकर सर उपस्थित आहेत. विनंती करेल रवींद्र सर या आपण मंचावरती.
ज्यांनी 3 दिवस ही स्पर्धा आपण पाहतोय सातत्याने या ठिकाणी अंपायरच्या भूमिकेत पार पाडली। रवींद्र सरांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय। आदरणीय प्रेमदादा पाटील यांना विनंती करेल की रवींद्र सरांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करायचा आहे। यस, खऱ्या अर्थानं डोळ्यांमध्ये तेल घालून आपल्यापर्यंत अचूक निर्णय ज्यांच्या माध्यमातून पोहोचवला गेला आणि भरपूर मोठमोठ्या स्पर्धा त्यांना देखील कव्हर केल्या आणि अचूक निर्णय प्रत्येकापर्यंत पोहोचवणं आणि या क्रिकेटच्या खेळामध्ये सर्वात कठीण जर कोणत्या व्यक्तिमत्वाचं काम असेल तर ते पंचांचं काम आहे आणि या पंचांचं कामगिरी खऱ्या अर्थानं चोख प्रकारे बजावलं आणि या स्पर्धा खऱ्या अर्थानं कव्हर केली गेली। त्यांचं देखील मी मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक आभार व्यक्त करतोय। तदनंतर ऑफिशियल ऑपरेटर अर्थातच नयनजी गुळवी यांचा देखील आम्ही शुभ सन्मान करणार आहोत। नयन गुळवी या SK एंटरटेनमेंटचे प्रतिनिधी आहेत आणि भरपूर चांगलं काम त्यांच्या माध्यमातून सातत्यानं आपण पाहत असता नयन गुळवी आपण देखील या तदनंतर यस आदित्यदादा पाटील आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावरती सन्मानानं विराजमान व्हा। आदित्यदादा पाटील तदनंतर शुभ्रतो तारे दादा आपण देखील या। शुभ्रतो दादा या आपण हे देखील एक एवन जोडी आहे। आदित्यजी पाटील तदनंतर शुभ्रतो तारे यस यस तदनंतर ऑफिशियल कॅमेरामन अर्थातच पंकज सुतार याचा देखील या दरम्यान शुभ सन्मान आम्ही करतोय। फार चांगली छायाचित्र ज्यांच्या माध्यमातून टिपले गेलेत पंकज सुतार 47 धावा। यस फार मोठ्या पल्ल्यापासून लांब आहे आता लांबच टीम, कारण हा सामना जो संपूर्णपणे क्लोज होता त्याला ओपन केलाय ते मात्र कवाड टीमने गोलंदाजीच्या स्वरूपात। काही क्षणात आपण पाहतोय मेगा फिनालेचा मास्टर अगदीच ग्रँड फिनालेचा विनर सध्या आपल्या भेटीला जरूर येईल। यस तदनंतर आपण पाहता एखाद्या गोलंदाजाला खेळाडूची साथ असते, एखाद्या गायकाला वादकाची साथ असते, तदनंतर तसाच एखाद्या समालोचकाला खऱ्या अर्थानं गुणलेखकाची साथ भरपूर गरजेचं असतं। अर्थातच समालोचकाच्या पाठीचा कणा म्हणून ऑफिशियल स्कोरला ओळखलं जातं आणि ज्यानं आपल्या सुवर्ण अक्षरामध्ये आमचं स्कोर कार्ड सजवलं गेलंय अर्थातच दीपक पाटील आपण देखील या आपला देखील शुभ सन्मान आम्ही करणार आहोत या स्पर्धेमध्ये। त्यांचे देखील भरपूर मेहनत आहे दीपक पाटील आपण देखील या। यस ग्रँड फिनालेचं एक सेलिब्रेशन, चला डीजे मास्टर